नाही शिवान शिवाय पर्याय नाही या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला, या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला. बोला जय भवानी. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीपक उतरवले जात आहे. माननीय श्रीयुत प्रतापराव पाटील, माननीय श्रीयुत श्रीदादा मधुकरराव चौधरी, माननीय श्रीयुत अरुणभाई गुजराती, दादा श्रीयुत रमेश विठ्ठल चौधरी, माननीय श्रीयुत कैलास गोरख पाटील, तसंच या आपल्या किनगाव बुद्रुकच्या सरपंच श्रीमती स्नेहल मिलिंद चौधरी, माजी सरपंच भारती प्रशांत पाटील, माननीय श्रीयुत रंगनाथजी धारबळे, माननीय श्रीयुत भिकन ओंकार ठाकूर, तसंच शंभू आर्टचे शिल्पकार श्रीयुत अनुप पोहेकर, श्रीयुत DM पवार, तसंच माननीय श्रीयुत शेखरदादा पाटील, तसंच शेखरदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होतं. दादा आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील समोर यायचंय. खरं तर प्रसिद्धीपासून लांब राहणारे प्रताप दादा या ठिकाणी सगळ्यात मान्यवरांना विनंती आहे की आपण पावसाने दिलेली उघडीप आणि त्या उघडीपचा फायदा घेत आपण आता आपला महत्वपूर्ण कार्यक्रम श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे. मी सर्व उपस्थित मंचावरील मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण समोरच्या बाजूला जाऊन लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा. मी मान्यवरांना विनंती करेन माननीय श्रीयुत अरुणभाई गुजराती, तसंच माननीय श्रीयुत प्रतापराव पाटील, माननीय श्रीयुत श्रीदादा मधुकरराव चौधरी, तसंच माननीय श्रीयुत रमेश विठ्ठल चौधरी, माननीय श्रीयुत कैलासदादा पाटील, तसंच श्रीमती स्नेहल मिलिंद चौधरी, श्रीमती भारती प्रशांत पाटील, माननीय श्रीयुत रंगनाथ धारबळे, माननीय श्रीयुत भिकन ओंकार ठाकूर, शंभू आर्टचे शिल्पकार श्रीयुत अनुप पोहेकर, तसंच श्रीयुत DM पवार, तसंच माननीय श्रीयुत शेखरदादा पाटील आणि तसंच दुसरी शेखरदादा पाटील यांना देखील विनंती आहे आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्या डोळ्याची पारणं फेडणारा हा प्रसंग, हा ऐतिहासिक प्रसंग आज आपल्या किनगाव बुद्रुक, किनगाव खुर्द या गावामध्ये हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसृष्टी लोकार्पण सोहळा संपन्न होतोय त्याचे आपण साक्षीदार आहोत. विनोद कुमार पंडितराव पाटील यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील या लोकार्पण सोहळ्यात सहभागी व्हायचे. तसंच श्रीयुत शकील मिस्त्री यांना देखील विनंती आहे आपण मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. आपण टाळ्या वाजवून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. आपल्या गावासाठी खरंच खूप महत्वपूर्ण आणि सुंदर ही अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. आसमंतात आपला आवाज बुलंद झाला पाहिजे. आपण अशा आपल्या छत्रपती शिवरायांची सगळे मावळे आहोत. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. खूप सुंदर प्रशस्त अशी ही अश्वारूढ छत्रपती शिवरायांची अश्वारूढ प्रतिमा
सोबत मी विनंती करेन सगळ्यांना की या ठिकाणी जे मंचाच्या समोर उपस्थित आहेत उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. हा आपला देखणा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आपण बोलवलेले मान्यवरांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. मी विनंती करेन की आपण उभे राहू नका. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचंय. पावसाने आपल्याला उघडीप दिलेली आहे, त्या उघडीपचा आपण फायदा घेऊया आणि आपण आपल्या कार्यक्रमाला लवकरात लवकर या कार्यक्रमात आपण संपन्न करणार आहोत. मी विनंती करेन यानंतर आपण एक 2 सत्कार बाकी आहेत. मी विनंती करेन की श्री विनोद कुमार पंडितराव पाटील JDCC बँकेचे मॅनेजर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन श्री प्रशांतजी पाटील यांना. विनोद कुमार पंडितराव पाटील यांचं स्वागत श्री प्रशांत पाटील यांनी करायचं आहे. आपण फक्त थोडं लवकर करूया. ताई तुम्हाला विनंती आहे आपण बसून घ्या. एक 5 मिनिटं फक्त. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आपले मान्यवर आपल्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे शुभबोल आपण ऐकायचे आहेत. पाऊस हा क्षणभर असतो, तो लागलीच जाणार आहे, त्याची काळजी करू नका. आज आपल्या किनगाव बुद्रुक आणि खुर्द गावासाठी हा खूप मोठा ऐतिहासिक क्षण आहे. या ऐतिहासिक क्षणाची आपण साक्षीदार होणार आहोत. कुठल्याही पावसाचा किंवा पावसाच्या थेंबाचा आपण विचार करायचा नाहीये, कारण की आपल्या किनगाव बुद्रुक आणि किनगाव खुर्दसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.